मित्रांनो, सध्याच्याला अगदी सगळ्याच्या तोंडून अगदी एकच विषय चालू आहे, तो म्हणजे पाऊस। यावर्षी मात्र निसर्गाने अगदी सगळ्यांना सरप्राईज करून सोडलेला आहे। अगदी मे महिना उजळून त्याने सुरुवात होत नाही तर सगळीकडे अगदी पावसाने हाहाकार माजून या नद्या नाल्या आज तुडुंब वाहताना आपण पाहतो। परंतु मित्रांनो, यावेळेला आपण सगळेजण अगदी गाफील राहिलो, कारण आपल्याला वाटत होतं की पाऊस हा नियमानुसारच येणार। कोणाच्या शेतातील नांगरण्या बाकी आहेत, व्यापाऱ्यांचे कूलर विकण्याचं बाकी आहे। त्या अनेक कारणांनी हा मे महिना पावसाने अगदी गाजतो आहे। हा पाऊस या वर्षी निश्चितच अगोदर आलेला आहे, परंतु आपण आपल्या नियमाला कधी बांधील राहिलो आहोत का? आपण हा विचार करत नाही की आपण निसर्गावरती घाला घालून निसर्गाचे अनेक नियम मोडलेले आहेत, परंतु आपण मात्र निसर्गाने एखादी जर चूक केली तर त्या चुकीकडे आपण सगळेजण अगदी बोट करून दाखवतो। निसर्गाच्या या हट्टीपानासाठी आपणही त्याला काहीतरी जबाबदार आहोत, काहीतरी आपण त्याचाही विचार केला पाहिजे। परंतु नाही, आपण फक्त निसर्गाला दोष देत असतो की यावर्षी हा पाऊस हा अवकाळी झालेला आहे, सगळीकडे जास्त आलेला आहे, सगळीकडे वेळेच्या अगोदर आला। परंतु ठीक आहे मित्रांनो, जरी पाऊस अगोदर आला तर नुकसान तर निश्चितच झालेलं आहे, ते आपल्याला झेलावंच लागणार आहे। परंतु उन्हाळ्यामध्ये जो उकाडा होता, उन्हाळ्यामध्ये जी सगळ्यांच्या अंगाची काहिली झाली होती ती मात्र या पावसाने निश्चितच कमी झाली आणि सगळ्यांना या पावसाचा आल्हाददायक धक्का आज आपण अनुभवतो आहोत। आणि हे जे सगळीकडे पाणी, बऱ्याच ठिकाणी पाणी वाहताना आपण पाहतो आहोत, तर खरोखर या एक महिना अगोदर आलेल्या पावसानं निश्चितच आपण फायदा झाला असा विचार करूया, कारण त्यामध्ये टँकरने मिळणार पाणी, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न, असा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर निश्चितच पाऊस हा आपल्यासाठी हा एक महिना अगोदरच आला हे आपल्याला म्हणावं लागेल।